मुख्तलिफ सरकारी स्कीमात से इस्तिफ़ादा और सफरी रियायतों के हुसूल की खातिर माजूर अफराद को खुसूसी शनाख्ती कार्ड जारी करने के लिए एक कैंप का इनेकाद अमल में आया। महकमे समाजी बहबूद जिला परिषद नांदेड़ और पंचायत समिति नांदेड़ के इश्तराक से दफ्तर बल्दिया के रूबरू श्री गुरु गोविंद सिंह जी सरकारी अस्पताल के अहाते में मुनक़दा इस कैंप में माजूर अफराद मर्द व ख़वातीन और बच्चों को यूनिवर्सल ID यानी खुसूसी शनाख्ती कार्ड जारी किए गए। नांदेड़ शहर के सैकड़ों मौजरीन ने कैंप से इस्तिफ़ादा किया और अपने अपने शनाख्ती कार्ड तैयार करवा कर हासिल किए गए। कैंप में पंचायत समिति और जिला परिषद के अफसरान व मुलाजिमीन ने सरगर्म खिदमात अंजाम दी। कैंप के मुंतज़मीन ने MCN उर्दू से गुफ्तगू करते हुए बताया कि मरकज़ी व रियासती हुकूमतों की जानिब से माजूर शहरियान के लिए मुख्तलिफ समाजी, फलाही व तालीमी स्कीमात रूबे अमल लाई जाती है। इन स्कीमात का फ़ायदा हासिल करने के लिए इन माजूरीन के पास अपना मखसूस शनाख्ती कार्ड होना लाजमी है, जिसे UDID का नाम दिया गया है। जिन माजूरीन के पास ये शनाख्ती कार्ड नहीं है उन्हें कार्ड तैयार करवा कर देने के मकसद से इस कैंप का इनेकाद अमल में आया। समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती नांदेड व शासकीय रुग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरणाचा हे शिबिर आहे। या शिबिरामध्ये ज्यांच्याकडे यापूर्वीची ऑनलाईन प्रमाणपत्र आहेत, SDM प्रमाणपत्र आपण म्हणतो, हे प्रमाणपत्र UDID मध्ये कन्वर्ट करण्यासाठीचा हा कॅम्प आहे। या कॅम्पमध्ये दिव्यांग व्यक्तींनी आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो आणि SDM प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी करायची आहे। ही वेबसाईट आहे स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी सर्व कागदपत्र या ठिकाणी जमा करून घेतो आम्ही आणि जमा करून घेतल्यानंतर त्याचं UDID कार्डमध्ये कन्वर्ट करून दिलं जातं। यामध्ये दिव्यांग व्यक्तींना UDID प्रमाणपत्रही दिलं जातं। यापूर्वी जे SDM प्रमाणपत्र होती ती महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित होती, पण वैश्विक ओळखपत्र जे आहे ती संपूर्ण भारतभर चालणार आहेत। यामध्ये रेल्वे कन्सेशन असेल, STचे पासेस असतील किंवा शासकीय योजना असतील, या योजनांचा लाभ घेण्यासाठी इथून पुढे वैश्विक ओळखपत्र उपयोग येणार आहेत। यामध्ये टोटली नांदेड जिल्ह्यामध्ये हा आपला 8 मार्चपर्यंत कार्यक्रम आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये ही वैश्विक ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम आहे। यामध्ये दिव्यांग व्यक्तींना आम्ही आवाहन करतो की या शिबिरामध्ये येऊन आपण जास्तीत जास्त वैश्विक ओळखपत्राचा लाभ घ्यावा व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा आणि आपण जे दिव्यांग आहात त्या दिव्यांगावरती मात करून आपण एक चांगलं नागरिक म्हणून सक्षमपणे जीवन जगण्यासाठी पुढे यावं असं आम्ही प्रशासनाच्या वतीनं विनंती करत आहोत। धन्यवाद।